तोरणा स्वराज्याची पहिली ठिणगी। सह्याद्रीच्या उंच डोंगररांगात धुक्याच्या पडद्यामागे उभा होता एक भव्य किल्ला तोरणा। सन 1646। फक्त 16 वर्षांचा एक तरुण आपल्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न घेऊन उभा होता। तो तरुण म्हणजे शिवबा। रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली शपथ त्याच्या मनात धगधगत होती। हिंदवी स्वराज्य स्थापायचंच, पण सुरुवात कुठून करायची? उत्तर होतं तोरणा। एका मंद उजेडाच्या खोलीत शिवबा आपल्या विश्वासू मावळ्यांसोबत योजना आखत होते। नकाशे पसरलेले, मशाली पेटलेल्या आणि डोळ्यात जाजवले निर्धार। रात्र झाली। सह्याद्रीत वारे गरजू लागले आणि मावळे अंधाराच्या आडून उंच कड्यांवर चढू लागले। प्रत्येक पाऊल मृत्यूशी सामना करत होतं, पण ओठांवर एक जयघोष, हर हर महादेव। क्षणात किल्ल्यात रणसंग्राम उसळला। तलवारींची ठिणगी उडाली, धूळ उडाली आणि इतिहास घडू लागला। पहाटेचा सूर्य उगवला आणि किल्ल्याच्या तटावर भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला। तोरणा जिंकला गेला होता। हा फक्त किल्ल्याचा विजय नव्हता, हा होता स्वराज्याच्या साम्राज्याचा पहिला शंखनाद। या किल्ल्या